हे गाईज डे 29. फक्त व्हिडिओ काढायपुरता हे करते ती आणि नंतर लगेच रुमाल बांधणं चालू झालं प्रोसेस. कारण प्रोटेक्ट करावं लागतं काही सनस्क्रीन वगैरे लावलेली असते आणि ऊन खूप जास्त मग आहे सनस्क्रीन आपल्या लावलेली जवळ. तर त्याच्यामध्ये रुमाल बांधायची काय गरज आहे. तरी पण उन्हापासून थोडंसं बघा आता कशी बुतणी होई ना 5 मिनिटं. आपलं चांगलं आहे, मुलांचं काही टेन्शन नाही, काहीच लावायचं नाही, बांधायचं नाही, काहीच नाही, डायरेक्ट निघून जायचं तोंडून. मग मी यांना थोडंफार एक्सप्लेन करत होती, आम्ही एकमेकांना एक्सप्लेन करून सांगत होतो. तिथून निघालो आम्ही रीडिंगमधून घरी जाण्यासाठी. आज आम्ही एक स्पेशल प्रँक करणार होते निलेशवर, तर तिथून आम्ही गेलो होते मेहरून ट्रॅकवर. आम्ही आता रीडिंगवरून आणि एका फ्रेंडला भेटायला गेलो होतो, तिथून आता आम्ही आलेलो आहे घरी आणि आमचं थोडं सामान आहे. निलेशसाठी गिफ्ट वगैरे पॅक करून मी गेली होती रात्री 12 वाजता यांच्या घरी. यांच्या टेरेसवर आम्ही बर्थडे सेलिब्रेशन करणार होते. तर हा आमचा प्रँक होता. तर प्रँक नक्की काय आहे ते तुम्हाला फुल व्हिडिओमध्येच बघायला भेटणार आहे. सो मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देते, तिथे जाऊन नक्कीच बघा. आर्टिस्ट चलो. सो गाईज अशा प्रकारे आम्ही बर्थडे सेलिब्रेशन केला आणि चला भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग.